नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत की कापूस पिकाला कोणते तणनाशक वापरावे, की कापूस पेरणीनंतर कापूस उगवल्यावर जे कापसात तण निघते 2 ते 3 पानाचे तण कसे नियंत्रण करावे, या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे. बऱ्याच शेतकऱ्यांचा प्रश्न पडतो की कापसात तण निघते ना, आता बैल मशागत खुरपणी हे सर्व परवडत नाही करायला, त्यामुळे कापसात तणनाशक असे चांगले सांगा की ते खूप तणनाशक भारी ठरेल आणि तिथंच जागेवरच ते तण मरून जाईल आणि कापसाला पण काही नुकसान ठरणार नाही, कापूस पण पिवळा पडणार नाही. असे एक मार्केटमध्ये जबरदस्त तण आलेले आहे की ते म्हणजे हिटविट मॅक्स. तर हे तणनाशक जबरदस्त आहे. हिटविट मॅक्स तणनाशकच वापरा. ते 1 एकरसाठी 400 ml प्रमाण आहे. 1 एकरसाठी 400 ml वापरायचे आहे. आणि मित्रांनो, हे तणनाशक 2 पानाचे आणि 3 पानाचे तण नियंत्रण करते. आणि मित्रांनो, हे तणनाशक कापूस निघल्याच्या नंतर 10 ते 20 दिवसपर्यंत कापूस जाऊस तर कधी पण मारता येते. कापसाला थोडासुद्धा काही होत नाही. कापसावर तणनाशकाची फवारणी पडली तर थोडंसुद्धा कापसाला नुकसान होत नाही. त्यामुळे हे तणनाशक खूप भारी आहे. हिटविट मॅक्स एकरी 400 ml वापरायचे आहे फवारणीच्या माध्यमातून. आणि मित्रांनो, हे सोयाबीन पिकात मारू नका. सोयाबीन पिकाने हे साठी हे तणनाशक नाही, फक्त कापूस पिकासाठी हे तणनाशक आहे. आणि हे तुरीवर पण मारू नका, का फक्त कापूस पिकावर मारा. आणि मित्रांनो, जर तुम्हाला सोयाबीन पिकावर पण कोणते मारावे पेरणी अगोदर, तर मी ते व्हिडिओ टाकलेला आहे, डिस्क्रिप्शनमध्ये पण लिंक दिलेली आहे, ती तुम्ही जाऊन पाहू शकता. आणि हे हिटविट तणनाशक मारल्याच्या नंतर तुम्हाला कसा रिझल्ट आला ते पण कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि प्रमाण लक्षात ठेवा, 400 ml एकरी मारायचे आहे. आणि जास्त पण औषध घेऊ नका. आणि 2 पानाचे 3 पानाचे तण जागेवरच 4 ते 5 दिवसात हे तणनाशक हिटविट मॅक्स तुमचे तण जाऊन टाकेल आणि कापसाला काही प्रॉब्लेम होणार नाही या तणनाशकामुळे. आणि पेरणीपूर्वी हे तणनाशक पण मारू नका. फक्त पेरणीनंतर 20 ते 25 दिवसाच्या दरम्यान हे तणनाशक मारले तर तुमच्या कापसाला काही प्रॉब्लेम होणार नाही. आणि मित्रांनो, आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तर भेटूया लवकर पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद. जय जवान जय किसान.